राम मंदिरातील प्रकरण ताजा असतानाच आता बद्रीनाथ मंदिरातही दानपेटीत घोटाळा झाला असल्याचा आरोप होत आहे। दरवर्षी लाखो भक्त ज्या बद्रीनाथ मंदिरात मोठ्या आस्थेने जातात, त्याच मंदिरात आता हा देणगी घोटाळ्याचा आरोप होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे। काही दिवसांपासून देशात राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या भाजप व योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांकडून कडाडून टीका करण्यात येत आहे। अशातच पुन्हा एकदा भाजप शासित उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिरात देणगीबाबत आरोप होत असल्याने विरोधक आणखीनच आक्रमक झाले आहेत। बद्रीनाथ मंदिर देणगी घोटाळा नेमका कसा समोर आला, या प्रकरणात कोणते आरोप झाले आहेत, तसेच यामध्ये आतापर्यंत काय तपास झाला आहे, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। उत्तराखंडमध्ये असलेलं बद्रीनाथ हे देशातील 4 धामांपैकी एक आहे। या मंदिरात दरवर्षी संपूर्ण देशभरातून लाखो भक्त येतात, बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतात, उत्तराखंडची नैसर्गिक सुंदरता पाहतात। त्यामुळे दरवर्षी बद्रीनाथ मंदिरात येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे। बद्रीनाथमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांमुळे उत्तराखंडच्या पर्यटन व्यवसायालाही चालना मिळते। परंतु अशातच आता बद्रीनाथ मंदिरात देणगीमध्ये घोटाळ्याचे आरोप झाल्याने या व्यवसायाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणाची सुरुवात बद्रीनाथ मंदिर समितीला मिळालेल्या एका पत्राने झाली। हिंदुत्ववादी संघटना भैरव सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खत्री यांनी 3 जुलैला बद्रीनाथ मंदिर समितीला हे पत्र लिहिलं होतं। या पत्रात त्यांनी सर्वप्रथम बद्रीनाथ मंदिरात देणगीच्या मोजणीवेळी मोठी हेराफेरी झाली असल्याचा आरोप केला। संदीप खत्री यांना ही माहिती इतर कुठून नाही तर मंदिरातच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। या पत्रानंतर हे प्रकरण बाहेर आलं व सोशल मीडियावर देखील या घोटाळ्या प्रकरणी मंदिर समितीच्या कामकाजावर प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली। या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप हे स्वतः बद्रीनाथ मंदिराचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांच्या कथित खासगी सचिवावर झाले आहेत। परंतु हेमंत द्विवेदी यांनी हे आरोप फेटाळून लावले असून आपला कोणी खासगी सचिवच नाही तर तो मंदिरातील सचिव आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे। या प्रकरणात मंदिर ट्रस्टने तपास समिती स्थापन केली आहे, परंतु विरोधकांकडून स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान या मंदिर देणगी घोटाळ्यात प्रत्यक्षात सहभाग असलेला प्रमोद नोटियाल याच्यावर मंदिर समितीने FIR देखील दाखल केला आहे। प्रमोद नोटियाल हा मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष कार्यालयात कार्यरत होता। या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मोठा व धक्कादायक आरोप करण्यात येत आहे, तो म्हणजे प्रकरण समोर येण्याच्या काही दिवसांआधीच मंदिर प्रशासनाने देणगी मोजणी कक्षातील CCTV कॅमेरे बदलल्याचा। 1 जुलै रोजी मंदिरातील देणगी मोजणी कक्षातील CCTV बदलण्यात आले असा हा आरोप आहे। परंतु मंदिर प्रशासनाने CCTV कॅमेरे बदलणे ही एक रूटीन प्रक्रिया आहे असं सांगितलं आहे। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने तसेच विरोधकांचा वाढता रोष पाहून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। राम मंदिरानंतर देशातील हा दुसरा मोठा घोटाळा समोर आल्याने देशातील मंदिरांच्या ट्रस्टच्या कामकाजावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। भक्तांच्या आस्थेशी व श्रद्धेशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।